सो आज आपण बघणार आहोत की रिजनल सेंटर्स आहेत त्यांनी त्यांचे बिल कसे सबमिट करायचे आहे. तर सगळ्यात आधी तुमचे जे काही इन्व्हॉइसेस किंवा बिल्स असतील त्याचा एक PDF स्कॅन करून तुम्ही तुम्हाला दिलेलं जे गुगल ड्राईव्ह आहे त्यावर अपलोड करायचं आहे. त्यावर तुम्ही इन्व्हॉइसेस नावाचा एक फोल्डर तयार करून त्यामध्ये तुमचे जे काही इन्व्हॉइसेस असतील ते इथे न्यू फाईलवर फाईल अपलोडवर क्लिक करून अपलोड करू शकता. एकदा तुमचं इन्व्हॉइस गुगल ड्राईव्हवर अपलोड झालं की त्यावर राईट क्लिक करायचं. त्यानंतर खाली दिलेला शेअरचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून शेअर बटनवर एकदा क्लिक करायचं आणि इथे रेस्ट्रिक्टेड म्हणून ऑप्शन असतं. ते रेस्ट्रिक्टेड ऑप्शन काढून तिथे एनीवन विथ लिंक या ऑप्शनवर क्लिक करून ही लिंक कॉपी करून घ्यायची आणि इथे डन करायचं. एकदा हे झालं की सरळ तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये यायचं. तुम्हाला तुमचे जे काही लॉगिन्स प्रोव्हाइड केलेले असतील त्या लॉगिनवर तुम्ही युनिसूट ॲप्लिकेशन ओपन करून आपला ID पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं. त्यानंतर तुमच्यासमोर ही विंडो ओपन होईल. इथे आल्यानंतर तुम्हाला अप्रुव्हल मॅनेजमेंट हा डेस्क दिसेल. या डेस्कवर तुम्ही क्लिक करायचं आणि अप्रुव्हल डेस्क ओपन करून घ्यायचं. एकदा अप्रुव्हल डेस्क तुमचा ओपन झाला की त्यानंतर इथे न्यू अप्रुव्हल एंट्री म्हणून ऑप्शन येतं. यावर क्लिक केल्यानंतर तुमची अप्रुव्हलची एंट्री ओपन होते. बट त्याआधी एकदा F3 की तुमच्या कीबोर्डवर प्रेस करायची आणि तुमचं जे काही रिजनल सेंटर असेल ते रिजनल सेंटर इथे सिलेक्ट करून घ्यायचं. हे तुम्हाला फक्त तुमच्या फर्स्ट एंट्रीसाठी सिलेक्ट करायला लागतं. त्यानंतर हे ऑटोमॅटिकली सिलेक्ट होऊन जातं. एकदा तुमचं रिजनल सेंटर तुम्ही सिलेक्ट केलं की त्यानंतर न्यू अप्रुव्हल एंट्रीवर क्लिक करायचं आणि ह्या न्यू अप्रुव्हल एंट्रीवर क्लिक केल्यानंतर तुम्ही सगळ्यात आधी जे वाउचर टाईप दिसतो आहे त्यावर पेमेंट वाउचर असेच असू द्यायचं. त्यानंतर हा जो पेमेंट टाईप आहे हा पण सध्या तुम्ही फक्त जनरल पेमेंट हाच यूज करायचा आहे. आणि खाली आल्यानंतर तुम्हाला इथे ऑदर रेफरन्स दिसेल. या ऑदर रेफरन्समध्ये तुम्ही जे काही इन्व्हॉइस अपलोड केला आहे आणि त्याची लिंक कॉपी केली आहे ती कॉपी केलेली लिंक तुम्हाला इथे पेस्ट करायची आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. तर हे तुम्हाला आधी करायचं आहे. त्यानंतर तुमच्या वाउचरचं जे काही नॅरेशन असेल ते नॅरेशन तुम्हाला इथे टाकायचं आहे. यामध्ये तुम्हाला पेमेंटची जी काही डिटेल्स असेल ती पूर्ण इथे टाकायची आहे. तर हे नॅरेशन तुम्ही एकदा व्यवस्थित टाकून घ्यायचं. त्यानंतर इथे नोट ऑप्शन आहे. या नोट ऑप्शनमध्ये तुमची काही अदर नोट असतील म्हणजे हे बिल अर्जंट आहे किंवा काय तर याबद्दल तुम्ही इथे मेन्शन करू शकताय. एकदा हे केलं की त्यानंतर इथे खाली दिलेल्या ॲड बटनवर क्लिक करायचं आणि या ॲड बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा मेन्यू ओपन होईल. यामध्ये तुम्हाला सर्व पार्टीच्या डिटेल्स फिल करायचे आहे. हा जो ट्रान्सफर टाईप आहे हा ट्रान्सफर टाईप तुम्हाला NEFTच असू द्यायचा आहे. त्यानंतर इथे पेड टू मध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला वारंवार पेमेंट करत असाल तर तुम्हाला इथे पार्टी सिलेक्ट करायचा आहे. अदरवाईज एक पेमेंट आहे जे तुम्ही फक्त वन टाईम करणार आहात आणि यानंतर त्यांचं काही पेमेंट नसणार आहे तर ते तुम्ही पेड टूमध्ये देखील करू शकताय. बट हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्यांचा TDS कट करत आहात ते पेमेंट तुम्हाला पार्टीमध्येच करायचं आहे. तर इथे पार्टीमध्ये क्लिक केल्यानंतर तुमची जी पार्टी आहे ती पार्टी तुम्हाला एकदा सिलेक्ट करायची आहे. हे ऑलरेडी खूप साऱ्या पार्टीज क्रिएटेड आहे. जर यामध्ये तुमची पार्टी तुम्हाला दिसली नाही तर इथे आल्यानंतर तुम्ही F1 की जर प्रेस केली तर तुमच्यासमोर हा पार्टीचा डॅशबोर्ड ओपन होतो. इथे तुम्ही कुठलीही नवीन पार्टी सुद्धा ॲड करू शकतायत. इथे तुम्हाला ॲड बटन दिलेलं आहे. तर ह्या ॲड बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची नवीन पार्टी सुद्धा क्रिएट करू शकतायत. तर ह्या सर्व डिटेल्स तुम्हाला नवीन पार्टी क्रिएट करताना टाकायला लागतात. अदरवाईज तुम्ही डायरेक्टली एक एक्झिस्टिंग पार्टी असेल तर ती एक्झिस्टिंग पार्टी देखील तुम्ही इथे सिलेक्ट करू शकताय आणि ही एक्झिस्टिंग पार्टी जर असेल आणि ती सिलेक्ट केली की त्यानंतर तुम्हाला त्या पार्टीचा जो काही अकाउंट नंबर आहे तो इथे दिसून जाईल. एकदा ही प्रोसेस केली की त्यानंतर तुम्हाला सरळ खाली यायचं आहे आणि इथे त्या पार्टीला किती अमाऊंट द्यायचे आहे हे टाकायचं आहे. तर मी तुम्हाला एक इन्व्हॉइस ओपन करून दाखवतो. तर यामध्ये तुमची जी काही टोटल अमाऊंट असेल विथ GST तर ही विथ GST अमाऊंट तुम्हाला त्या पेमेंटमध्ये टाकायची आहे. तर इथे विथ GST जी अमाऊंट आहे आफ्टर टॅक्स ती आहे ₹1258. तर आपण ही अमाऊंट टोटल अमाऊंटमध्ये टाकणार आहे आणि त्यानंतर हे पेमेंट तुम्हाला कुठल्या बजेट हेडमधून द्यायचं आहे तर हे बजेट हेड तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. हे बजेट हेड सिलेक्ट केल्यानंतर खाली जर त्या पार्टीचा GST असेल तर इथे डेबिट आहे तिथे तुम्ही क्रेडिट सिलेक्ट करायचं आणि त्याचा जो काही TDS आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. तर जो TDS आहे तो तुम्हाला टॅक्सेबल जी अमाऊंट आहे म्हणजे ज्या अमाऊंटमध्ये GST इन्क्लुडेड नाही आहे त्यावर तुम्हाला तो कॅल्क्युलेट करायचा आहे. जसं की इथे ₹1154 आहे. तर ह्या ₹1154 तुम्हाला 2% किंवा 10% जो काही टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे
तो टॅक्स कॅल्क्युलेट करून तुम्हाला तिथे ती अमाऊंट टाकायची आहे. जसं इथे 1154 रुपये आहे, यावर आपण 2% TDS कॅल्क्युलेट करू आणि हा 2% TDS येतो 23 रुपीज. तर हा 23 रुपीज आपण टाकणार इथे आणि 2% जो TDS आहे हा आपण कट करतो 94C मध्ये आणि जो 10% TDS असेल तो जाईल 94J मध्ये. तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचं लेजर सिलेक्ट करायचं आहे आणि हे सिलेक्ट केलं की तुम्ही इथे सेव्ह बटनवर क्लिक करायचं आणि सेव्ह करण्याआधी तुमचं जे TDSचं लेजर तुम्ही सिलेक्ट केलं आहे त्याच्याच खाली एक नोटचं ऑप्शन आहे. त्यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे की तुम्ही टॅक्स कुठल्या अमाऊंटवर कॅल्क्युलेट केलेला आहे. सो इथे तुम्ही मेन्शन करायचं TDS ॲप्लिकेबल अमाऊंट. तर हे नॅरेशन तुम्हाला तिथे दिसेल TDS ॲप्लिकेबल अमाऊंट रुपीज आणि इथे तुम्ही ज्या अमाऊंटवर TDS कॅल्क्युलेट केला आहे, जसं की मी इथे 1154 रुपये यावर TDS कॅल्क्युलेट केला आहे. तर मी इथे अमाऊंट ॲप्लिकेबल अमाऊंटमध्ये 1154 रुपये टाकेल आणि हे पण तुम्हाला मेन्शन करायचं आहे, म्हणजे जो कोणी बिल चेक करणार असेल त्या व्यक्तीला लक्षात येईल की तुम्ही TDS हा कुठल्या अमाऊंटवर कॅल्क्युलेट केलेला आहे. आणि एकदा एवढं झालं की तुम्हाला तुमचं बिल सेव्ह करायचं आहे आणि हे फायनल सेव्ह बटनवर क्लिक केलं की तुमची जी रिक्वेस्ट आहे ती फायनान्स डिपार्टमेंटपर्यंत पुश केली जाईल आणि तुम्ही ह्या अप्रुव्हलचा जो काही स्टेटस असेल तुम्ही तुमच्या डेस्कवर बघू शकताय. सो ही जी रिक्वेस्ट आहे ही सेव्ह झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की तुमचा जो काही स्टेटस असेल तुम्ही हे स्टेटसवरनं बघू शकता. तर हा जो स्टेटस आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या बिलचा जो काही स्टेटस असेल तो कळून जाईल.